हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते छानच असाल. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ विकेंडचा आहे, शनिवार रविवारचा एकत्रित व्हिडिओ आहे. तर हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे आमच्या बाल्कनीतला. तर आज रविवार असूनसुद्धा मी 5:30ला उठलेली, कारण की जरी विकेंड असला तरी आपल्या गृहिणींना काही सुट्टी नसते आणि त्यात तर सणवार तोंडावर आले म्हणजे आपले कामं कधी होणार याच विचारात आपलं मन गुंतलेलं असतं. त्याच्यासाठी मी शनिवारी रात्री अर्धी कामं करून घेतलेली. म्हणजे आता आपले श्रावण मास सुरू होणार आहे, त्याच्यासाठी लागणारी पूजेसाठी लागणारी सगळे भांडी वगैरे स्वच्छ करून आणि सगळी एकत्रित ठेवायची होती. म्हणजे तसे श्रावण महिना म्हणजे पूर्ण महिन्यात प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवशी माझ्याकडे तरी काही ना काही पूजा मांडलेलीच असते आणि काही माझं वाचन सुरूच असतं. मला त्याच्यासाठी माझी पूजेची भांडी वगैरे सगळी एकत्रित ठेवायची होती, सगळे एकत्र असं. आणि देवघर पण आवरून घ्यायचं होतं. देवाचे जे मी म्हणजे दुसरी पूजा मांडण्यासाठी एक्स्ट्राची भांडी असतात तो कप्पा, त्याचे वाचनाची सगळी पुस्तकं आणि आपल्याला जर श्रावणात कोणत्या कोणत्या पूजेसाठी काय काय लागणार आहे ते सगळं पाहून घ्यायचं होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे वेळेवर काही गडबड नको, काय हे नाही आहे ते नाही आहे असं व्हायला नको, म्हणून आज हीच माझी पूर्वतयारी आहे. इथे मी सगळे भांडे म्हणजे जी रेग्युलर लागतात आपल्याला देवाची, ती वर खूप व्हायरल झालेलं जादूचं पाणी म्हटलं चला आपण पण आज बघू या करून कसं आहे ते जादूचं पाणी. तर इथे मी या पाण्यामध्ये 2 चमचे सायट्रिक ॲसिड घेतलं, 2 लिंबूचं रस घेतलेला आणि खायचा सोडा पण टाकलेला आणि थोडंसं आपली सर्फ एक्सेल पावडर मी त्याच्यामध्ये टाकलेली आणि ही भांडी मी त्याच्यात टाकून ठेवली. आणि त्याच्यानंतर मी किचनचं ट्रॉल्या ठरवलेलं की ट्रॉल्या सगळं साफ करून घेणार. त्याच्यासाठी मी नंतर किचनच्या ट्रॉलीतलं सर्व सामान असं बाहेर काढून ठेवलेलं आणि त्याच्यानंतर ट्रॉल्या वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेतल्या. पावसाळा असल्या कारणाने रात्रीच जर ट्रॉल्या वगैरे स्वच्छ अशा पुसून घेतल्या तर त्या म्हणजे रात्रभरात सुकून राहतील, याच हेतूने मी सगळं ते सामान काढून ट्रॉली रात्रीच पुसून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे जादूच्या पाण्याने कशी भांडी स्वच्छ झालेत. ती नाही म्हणण्यापेक्षा चांगल्या प्रकारे स्वच्छ झालेली आहेत. आणि माझ्याकडेच्या समयी जरा ते वाती त्या समयीत मी एकदा लावलेलं तर सगळं जळून गेलेलं, ते समयी काळी झालेली, ते काळपटपणा काही निघाला नव्हता. परंतु बाकी अशी भांडी नाही म्हणल्यापेक्षा आपल्या मेहनत वाचण्यासाठी चांगली स्वच्छ झालेली. आणि बाकी मग मी ते कालं राहिलेलं समयांचं ते मी साबणाने घासून घेतलं. आणि ही पाण्यातून काढल्यानंतर एकदा साबणाने घासून घ्यायची, नंतर पुन्हा काळपट पडतात. अशा प्रकारे मग मी ट्रॉल्या साफ करून घेतल्या. ट्रॉल्या साफ केल्यानंतर त्याच्या ज्या मॅट्स होत्या त्या पण रात्रीच धुवून सुकत टाकल्या, म्हणजे सकाळी उठल्यावर काही टेन्शन नाही. अशा प्रकारे हा पसारा मी रात्री काढून ठेवलेला. आणि त्याच्यानंतर म्हटलं की सकाळी मॉर्निंगला लवकर उठायचं, मुलं उठण्याच्या आधीच आपलं सगळं आवरलं पाहिजे. आणि श्रावण मास म्हटला तर आपण नाही म्हटलं तरी सगळ्याच गृहिणी आपलं घर स्वच्छ करत असतात. श्रावण महिना म्हणजे सणांची पर्वणीच असते आणि या पर्वणी काळातच आपलं घर सुंदर स्वच्छ. अनेक पूजा अर्चा आपल्याला प्रत्येक दिवशी कराव्याच लागतात आणि पूजा अर्चा करतात आपलं घर स्वच्छ असेल तर म्हणतात ना, हात फिरेल तिथे लक्ष्मी वसे. त्याचप्रमाणे आपण आपलं घर आणि मन या श्रावण महिन्यात स्वच्छ ठेवलं पाहिजे. हे सगळं मला हा व्हिडिओ आता मॉर्निंगचा सुरू होतो आहे. सगळं ठेवण्याआधी मी म्हटलं पहिल्यांदा आपण एक नाश्ता करून घ्यावा. मी नाश्त्यालाच काही ब्रेड ऑमलेटच करणार होते, म्हणून मी ते मुसली खाऊन घेतली आणि मग कामाला सज्ज झाले. मग सगळं हे उठेपर्यंत मी माझं काम आवरत बसली, सगळं असं लावून घेतलं. रोजचीच कामं करता करता एक्स्ट्रा काम आल्यावर लोड हा येतोच, पण आपल्या श्रावण मासात येणाऱ्या सणांचा उत्साह आतून एवढा वाहत असतो की त्या उत्साहातच आपण भरपूर अशी कामं करतो आहे. हेच जर आपण इतर दिवशी असतो तर आपली पटकन असं काही स्वच्छता वगैरे किंवा काही करायचं आहे आपण लांबणीवर टाकतो. पण त्यांना नाही, आता सण तोंडावर आले बाबा, आपल्या घरात साफसफाई झाली पाहिजे. म्हणजे हे सणच आपल्याला एक एनर्जी देत असतात का आपण काम केलं पाहिजे. इथे मी बरण्या वगैरे सगळं मागच्या महिन्यातच घासलेलं होतं, म्हणून एवढ्या काही त्या खराब झालेल्या नव्हत्या. म्हणून मी जी वरवर काही धूळ होती ती सर्व अशी
पुसून घेत होते. आणि आता पावसाळा असल्याकारणाने हवेत आर्द्रताही असते आणि त्याच्याने जर आत्ताच लगेच सर्व बरण्या डब्बे वगैरे घासले आणि मग ते सुकत नाही लवकर आणि मग आपण त्याच्यात जर कुठली वस्तू भरून ठेवली तर ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मग माझे आधीच ऑलरेडी घासलेलं त्याने एवढे काही घाण पण झालेले नव्हते. मी भरूनच सगळे डब्बे असे आणि बरण्या वगैरे बॉटल सगळ्या पुसून घेतल्या. त्याच्यानंतर प्रत्येक कप्प्यात ज्या ज्या वस्तू होत्या प्रत्येक ट्रॉलीमध्ये मी त्या पटापट आवरण्याचा प्रयत्न केला. आपल्या भारतीय संस्कृतीत तरी श्रावण महिन्याला अधिक असं महत्त्व दिले आहे आणि हा श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे. भगवान महादेवांची या महिन्यात जास्तीत जास्त आपण सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक सण हा तेवढ्याच मनापासून आणि उत्साहात साजरा करायचा आहे. आणि आपण हे सण का साजरे करायचे, कारण की आपण आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या आजीला आईला आपण ही सण करताना बघितले, याचं महत्त्व काय आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जर आता आपण केलं नाही तर आपल्या पुढच्या पिढीला कसं कळणार का हे सण कशासाठी आणि का केले जातात. आणि ही जबाबदारी तर आपलीच आहे की आपल्याला मिळालेली जी संस्कारांची शिदोरी आहे ती आपल्या मुलांना देऊन मुलांनी पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून जे काही आपले सण आहेत, परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत ते आपण व्यवस्थित आणि मनापासून साजरे केले पाहिजेत. त्या रूढी परंपरा काय आहेत, त्याचं महत्त्व काय आहे ते आपल्या मुलांना पटवून दिलं पाहिजे आणि आपल्या मुलांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे आणि त्यांनाही ते पटेल अशा भाषेत आपण सांगितलं पाहिजे. आणि जरी आपण सांगण्यापेक्षा आपली आई असं करते ते मूल घरात म्हणजे रोजच पाहत असतं की आपली आई काय करते, कसं करते आणि कशासाठी करते ते आपल्याला सांगत असते. म्हणजे ती बोलतात ना, व्हिज्युअल मेमरी म्हणजे जास्त इफेक्टिव्ह असते. म्हणून आपण जे करतो, जसं वागतो ते मुलं पाहत असतात आणि मग ते आपलं अनुकरण करत असतात. मग या संस्कारांच्या शिदोरी, या आपल्या सणांच्या शिदोरी आपणच एवढ्या एनर्जेटिक आणि उत्साहात साजरा करायचे की मुलांनाही त्याच्यात आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आपण काही त्यांना सांगण्याआधीच त्यांनाही तेवढाच इंटरेस्ट त्याच्यात निर्माण झाला पाहिजे. माझा तरी प्रयत्न हाच आहे का मी पण माझ्या मुलांना जे मला करायला आवडतं, मला जे माहिती आहे, माझ्याकडे जे आहे ते माझ्या मुलांपर्यंत मी पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते आणि ईश्वराच्या कृपेने त्यांच्यापर्यंत ते पोचते आणि याच्या पुढेही पोचावं हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि प्रत्येकालाच अशी इच्छा असते की आपलं मूल आपल्यापेक्षाही हुशार व्हावं, आपल्यापेक्षाही संस्कारी व्हावं आणि आपल्यापेक्षाही प्रगतशील व्हावं. इथे मी माझ्या सगळे आता वाचनाची पुस्तकं एकत्रित करून ठेवते, म्हणजे प्रत्येक वेळेस काय शोधायला नको. कारण की प्रत्येक पूजेच्या वेळेस काढलं का आपण घाई गडबडीत जागेवर ठेवण्याऐवजी पटकन एखाद्या ठिकाणी ठेवतो. म्हणून मी सगळे पुस्तकं एकत्रित करते. मी ही गुरुचरित्र पारायणासाठी वेगळी अशी म्हणजे बॅग घेतलेली आहे आणि तिच्यात मग ते गुरुचरित्र पारायण पण मी व्यवस्थित ठेवून देते. आणि बाकीची सगळी म्हणजे शिवलीला अमृत, दुर्गा सप्तशती, मल्हार सप्तशती म्हणजे ज्या आणि संक्षिप्त भागवत ज्या आपल्याला सेवा करायच्या आहेत ती सगळी पुस्तकं मी एकत्रित ठेवते. आणि हे नित्यसेवेचं आणि स्वामीचरित्र आणि महालक्ष्मीचं पुस्तक मी माझ्या रोज देवाऱ्याच्या इथेच ठेवते, कारण की त्याच्यात आपल्याला रोजच वाचन आणि नामस्मरण करावं लागतं. म्हणून ते मी वेगळं ठेवलं. इकडे होमाचं साहित्यही त्याच बॉक्समध्ये, म्हणजे हे सगळं मी एकाच बॉक्समध्ये जे श्रावण महिन्यात मला लागणार आहेत वस्तू मी ते एकाच बॉक्समध्ये आणि एकाच कप्प्यात ठेवून देणार आहे, म्हणजे दुसरीकडे शोध नको. आता हे जन्माष्टमीसाठी लागणारं भगवान बाळकृष्णांचं पाळणा आहे तोही मी व्यवस्थित ठेवून देते. त्यांचं आसनही आहे तेही, म्हणजे प्रत्येक पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू असं मी आता चेक करून घेते. आणि आपल्याला तर बाबा काय आणायचं आहे त्याच्यात एक्स्ट्रा, म्हणजे आता हे आपल्याकडे काय काय आहे हे आता साफसफाई करताना कळून आलं का बाबा हे आता आपण ठेवलेलं आहे, आता याच्यात काही नाही आहे, तर त्याची एक वेगळी लिस्ट करून घेणार आहे मी. आणि जे आपल्याला हवं आहे ते मग त्या आपण लिस्ट चेक करून आपल्याला आणता येईल, म्हणजे काही एक्स्ट्राही व्हायला नको आणि काही कमीही पडायला नको. तर सगळी पुस्तकं वगैरे मी अशी एकत्रित करून घेतली
आणि त्याच्यानंतर मग पूजेचं साहित्य ही सगळं चेक करून घेतलं. म्हणजे देवघराचा जो कप्पे आहेत देवघराचे रोजच्या पूजेचे साहित्य ठेवायचे, म्हणजे त्याचं अगरबत्ती, तुपाचे दिवे वगैरे आपण सगळं ठेवत असतो, कापूर वगैरे. मग ते पण मी आज स्वच्छ करून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याच्यात आता की अगरबत्ती किती संपली आपली, कापूर किती संपले, सगळं म्हणजे काय नाही आहे ते सगळं आणण्यासाठी वेगळी लिस्ट करून घेतली. आणि हे सगळे आता आपण श्रावण सुरू झाल्यानंतर जेव्हा पूजा आहे त्याच वेळेस जर आपण बघायला गेलो तर आपलीच धावपळ होते. म्हणून हे सगळं श्रावण सुरू होण्याच्या आधीच आपण करून घ्यायचं, म्हणजे आपलीही धावपळ व्हायला नको आणि काही राहिलं म्हणून चुकचुक आपल्या मनालाही वाटायला नको. म्हणून मी तरी ही सगळी स्वच्छता आता करून घेतली. आणि देवांचंही साहित्य वगैरे सगळं एकत्र जुळवून ठेवलं. त्याच्यात काही नसलेलं साहित्य काय आणायचं आहे त्याचीही वेगळी अशी लिस्ट करून घेतली. म्हणजे जर आता मी बाजारात जाणार तेव्हा ती सगळं घेऊन आणण्यासाठीही मदत होईल. म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपलं ठरलेलं आहे, बाबा हे आपल्याला संपलेलं आहे आणि हे आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून हे आपल्याला अशी पूर्वतयारी केली तर आपली सगळी पूजा वगैरे करण्यास आपल्याला सोयीस्कर जातं आणि वेळेवर आपली धावपळ न होता आपला वेळही वाचतो आणि कामही कमी होतं. अशा प्रकारे मी बाल्कनीतले ते 2 कप्पे हे पूजेच्या साहित्यासाठीच ठेवलेले आहेत. आणि त्याच्यात असं बॉक्स करून मी त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य एकत्रित ठेवलं. आणि बाकी चौरंग, हे छोटे चौरंग वगैरे इकडे ठेवले आणि मोठे चौरंग पाट वगैरे ते मी दुसऱ्या बाल्कनीत ठेवत असते. इथे छोटे म्हणजे पटकन लागणाऱ्या पूजेचं साहित्य मी इथे ठेवले. आणि रोजचं पूजेचं साहित्य हे देवघरात. बघा कशी अवस्था झाली, रोज घाई गडबडीत देवपूजा केली, तसंच ठेवलं असं करून कितीही आवरलं तरी ते पुन्हा तसंच होतं. परंतु आता श्रावण महिना म्हणजे आवरायला तर लागणारच होतं. आणि याच्यामुळेच मला कळलं, बाबा कापूर संपलेला आहे, अगरबत्ती थोडीच राहिलेली आहे, अजून त्याच्यात काय काय नवीन आणायचं आहे आणि श्रावणाच्या पूजेचं काय काय आणायचं आहे. बाकी सगळं लागोलाग मी देवघरीही स्वच्छ करून घेतलं. म्हणजे मॉर्निंगला सगळ्या ट्रॉल्या म्हणजे ट्रॉल्या तर रात्रीच साफ केलेल्या, मॉर्निंगला सगळं अरेंज करून घेतलं. दुपारच्या नंतरच्या वेळातही मी म्हणजे छोटी मुलगी स्कूलला गेलेली आणि माझा मुलगा ट्यूशनला गेलेला, म्हणून मग मला जो वेळ मिळाला मधल्या वेळात मी हे दोन्ही देवघरांचे कप्पे वगैरे, देवघराचे कप्पे आणि तसेच गॅलरीतले कप्पे मी साफ करून घेतले. आणि म्हणजे जो वेळ मिळेल तो फुकट घालवायचा नाही असं ठरवलं होतं. त्याच्यामुळे सगळेच असं एकदा. आणि हे सगळी छोटी छोटी वस्त्र, ही रोज लागणारी वस्त्र आहेत, ही मी देवघराच्या कप्प्यातच ठेवते म्हणजे पटकन लागणारे. आणि ते मी धूपकोन ठेवलेले आहेत, अगरबत्ती. आणि रोजचे म्हणजे रोज देवांना आंघोळ घातल्यावर ज्या वस्त्रांनी पुसतो आपण ते वस्त्रही ते ठेवलेत. आणि हे जे आहेत हे शिंपल्यापासून बनवलेले आसन आहेत, ते महालक्ष्मीच्या पूजेत वापरले जातात. आणि बाकी हे कवड्यांचे दिवे वगैरे सगळं असं मी एकत्रित ठेवून घ्यायला घेतले. अशा प्रकारे मी ठरवल्याप्रमाणे तरी माझं हे विकेंडचं काम म्हणजे जेवढं ठरवलं होतं तेवढं तरी झालं. कारण की जर या विकेंडला झालं नसतं तर मग माझ्या कामाचा लोड आणखीनच वाढला असतं. कारण की मग 2च दिवस राहिलेले, मग लगेच दीपामावस्या, मग दीपामावस्याची पूजा वगैरे, आणि मग श्रावण तर शुक्रवारपासून आपला सुरू होते. आणि मग जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा एक्स्ट्रा काम करायला काही मिळत नाही. कारण की आपल्या रोजच्या कामात मग ते येणाऱ्या पूजा असतात, वाचन असतं, सगळं एकत्रित येतं. म्हणून मग श्रावणाच्या आधीच साफसफाई केलेली चांगली असते. म्हणजे आपलं मन काय आहे की बाबा मला साफसफाई करायची आहे, आता पूजा करू, साफसफाई करू, काय काय करू, असं होत नाही. म्हणून मग मी श्रावणाच्या आधीच साफसफाई करून घेते. अशा प्रकारे सगळं देवाचं वगैरे साहित्य लावून घेतलं मी. आणि जेवढे ठरवलेली कामं छान प्रकारे झाली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या श्रावण महिन्यात तुमच्यासाठी अधिकच अधिक चांगल्या आणि नवीन व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मग आपला व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू अशा नवीनच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.